मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी निवडणूक आयुक्त डॉक्टर विवेक जोशी यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथील भारतीय आंतरराष्ट्रीय लोकशाही व निवडणूक व्यवस्थापन संस्था येथे प्रथमच होणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच BLO यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन केले। येत्या काही वर्षात अशा प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे दर 10 मतदान केंद्रांसाठी एक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी या प्रमाणात एकूण 1 लाखांहून अधिक मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षित केले जाईल। हे प्रशिक्षित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी जे 100 कोटी मतदार आणि आयोग यांच्यातील प्रथम आणि सर्वात महत्त्वाचा दुवा आहेत। विधानसभा मतदार संघ स्तरावरील मास्टर प्रशिक्षक यांचा गट तयार करून देशभरातील मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचे नेटवर्क मजबूत करतील। या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950, मतदार नोंदणी नियम 1960 आणि भारत निवडणूक आयोगाने वेळोवेळी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार त्यांच्या जबाबदाऱ्या समजावून सांगणे आणि मतदार यादी त्रुटीविरहित ठेवण्याच्या प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन करणे हा आहे। या प्रशिक्षणामध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना त्यांच्या कार्यासाठी उपयुक्त IT प्रणालींची माहिती दिली जाईल। मुख्य निवडणूक आयुक्तांनी असेही सांगितले की भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 326 आणि लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950च्या कलम 20 नुसार 18 वर्षे पूर्ण झालेले आणि संबंधित मतदान केंद्राच्या क्षेत्राचे सामान्य रहिवासी असतील असे भारतीय नागरिक मतदार होऊ शकतात। तसेच मुख्य निवडणूक अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी आणि मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या त्यांना त्यांच्या क्षेत्रातील मतदार याद्यांचे अद्यतन करण्यासाठी सर्वपक्षीय बैठकांचे आयोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत। याशिवाय मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा मतदार नोंदणी अधिकारी यांच्या विरोधात कोणतीही तक्रार प्राप्त झाल्यास कठोर कारवाई केली जाईल असा इशारा देत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधताना सौम्य आणि सभ्य वर्तन ठेवण्यास सांगितले। मुख्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले की भारतीय निवडणूक आयोग नेहमीच भारताच्या 100 कोटी मतदारांसोबत राहील असे भारत निवडणूक आयोगाकडून एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे।